नमस्कार मैत्रिणींनो, मी डॉक्टर भाग्यश्री पाटील, यशवंतराव चव्हाण KMC महाविद्यालय कोल्हापूर. मैत्रिणींनो, कदाचित तुम्हाला माहीत असेल किंवा नाही, परंतु तरीही आपल्या कॉलेजमध्ये नवीन प्रवेशित विद्यार्थिनींना माहिती असावी यासाठी आपल्या कॉलेजमध्ये महिला व मुलींच्या सुरक्षिततेसाठी ज्या 2 समित्या कार्यरत आहेत, त्यापैकी पहिल्या समितीची माहिती मी आज तुम्हाला देणार आहे. पहिली आणि सर्वात महत्त्वाची अशी समिती म्हणजे अंतर्गत तक्रार निवारण समिती, ज्याला इंटरनल कंप्लेंट कमिटी असेही म्हटले जाते. मुलींनो, कॉलेजमध्ये येत असताना पालकांना नेहमी आपल्या मुलींविषयी काळजी असते की आपली मुलगी ज्या महाविद्यालयात शिकत आहे ती त्या महाविद्यालयात सुरक्षित आहे का नाही. मला वाटतं तुम्ही आपल्या पालकांना या समितीची माहिती द्यावी किंवा हा व्हिडिओ त्यांना जरी दाखवला तरीही चालेल, कारण मुलींच्या सुरक्षिततेसाठीच ही समिती कॉलेजमध्ये कार्यरत आहे. या समितीविषयी माहिती देताना मी प्रथम या समितीची सदस्य रचना कशी आहे, म्हणजे अंतर्गत तक्रार निवारण समिती सदस्य रचना कशी आहे याविषयी तुम्हाला सांगते. या समितीमध्ये महिला सदस्य हे अध्यक्ष म्हणून कार्यरत असतात, समितीचे अध्यक्ष. दुसरे आहेत कायदेतज्ञ. एखाद्या मुलीवर अन्याय होत असेल किंवा तिची छेडछाड झाली असेल किंवा लैंगिक छळ झाला असेल तर त्याविषयक कायदेविषयक सल्लागार म्हणून हे कायदेतज्ञ काम करत असतात. या व्यतिरिक्त 2 प्राध्यापक सदस्य या कमिटीमध्ये असतात, ज्यांचा सल्ला या कमिटीमध्ये किंवा अशा केसेसमध्ये महत्त्वाचा असतो. एवढेच नाही तर कार्यालयीन कर्मचारी म्हणजेच एक पुरुष कर्मचारी व एक महिला कर्मचारी असेही 2 सदस्य या कमिटीमध्ये असतात, जेणेकरून कर्मचाऱ्यांमध्ये महिला कर्मचाऱ्यावर काही अन्याय होत असेल किंवा मुलींवर काही अन्याय होत असेल तर कॉलेजच्या कॅम्पसमध्ये वावरताना यांनाही याविषयीची माहिती असते आणि ते आपल्याला योग्य तो सल्ला या अशा केसेसमध्ये देऊ शकतात. या व्यतिरिक्त 2 विद्यार्थिनी प्रतिनिधीसुद्धा या कमिटीमध्ये असतात, जे इलेक्शनमध्ये निवडून आलेले असतात आणि ज्यांना मुलींविषयी भरपूर काही माहिती असते आणि ते याविषयी आपल्याला अशा प्रकारचे केस सॉल्व करण्यासाठी मदत करू शकतात. म्हणजे अंतर्गत तक्रार निवारण समितीची सदस्य रचनेमध्ये एकंदरीत 8 असे सदस्य असतात, जे एखाद्या मुलीवर अन्याय होत असेल तर त्याची उपाययोजना सुचविणे, अशा केसेसचे निकाल लावणे, अशा पद्धतीचे कार्य या कमिटीद्वारे केले जाते. मुलींनी उजव्या बाजूला असं म्हटलेलं आहे की एनी ऑर्गनायझेशन विथ मोर दॅन 10 एम्प्लॉईज नीड्स टू कॉन्स्टिट्यूट ॲन इंटरनल कंप्लेंट्स कमिटी असं म्हटलेलं आहे. म्हणजेच कोणत्याही संस्थेमध्ये 10 पेक्षा जास्त एम्प्लॉईज असतील तर ही समिती गठीत करणे हे बंधनकारक आहे. या व्यतिरिक्त या समितीची काही उद्दिष्टे आहेत. पहिला उद्दिष्ट आहे महाविद्यालय परिसरात शांतता व सुव्यवस्था राखणे. म्हणजेच महाविद्यालयात कोणत्याही मुलीवर किंवा महिलांवर अन्याय होऊ नये, त्याविषयी वाच्यता होऊ नये आणि अत्यंत शांतपणे सर्व व्यवस्था किंवा कार्यालयीन कामकाज म्हणा किंवा आपल्या महाविद्यालयाचे कामकाज हे सुव्यवस्थितपणे आणि शांततेत झाले पाहिजे याविषयीची दक्षता ही समिती घेते. या व्यतिरिक्त महाविद्यालयीन मुली व महिलांसाठी निरोगी वातावरण तयार करणे. म्हणजे महाविद्यालयांमध्ये मुली जेव्हा महाविद्यालयाच्या वातावरणात वावरत असतात किंवा महिला योग्य अशा वातावरणात वावरत असतात, त्यांच्या मनात अशी शंका येऊ नये
की आपण इथे सुरक्षित आहोत का. अगदी निर्भयपणे ते महाविद्यालयाला येऊ जाऊ शकतील किंवा महाविद्यालयातल्या प्रत्येक ॲक्टिव्हिटीज हे अगदी निश्चिंतपणे करू शकतील असे निरोगी वातावरण तयार करणे हे या समितीचे उद्दिष्ट आहे. त्यानंतर कामाच्या ठिकाणी लैंगिक छळाच्या मुद्द्यांवर जनजागृती व संवेदनशीलता वाढविणे. म्हणजे कामाच्या ठिकाणी एखादा महिला किंवा मुलींवर लैंगिक छळ कशाला म्हणतात, लैंगिक छळ म्हणजे नेमके काय, त्याचा अपप्रचार होऊ नये, नेमकं कोणते वर्तन घडले तर आपण त्याला लैंगिक छळ म्हणू शकतो किंवा त्याला छेडछाड म्हणू शकतो किंवा महिलांवरील अन्याय म्हणू शकतो. असे काही मुद्दे आहेत, त्याविषयीची जनजागृती आणि त्याविषयीची संवेदनशीलता वाढविणे, त्या संदर्भात कार्यक्रम आयोजन करणे आणि त्याची माहिती कॉलेजमधील मुलामुलींना देणे आणि जनजागृती व संवेदनशीलता वाढविणे हे या कमिटीचे उद्दिष्ट आहे. निरोगी वातावरणाच्या मदतीने विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढविणे. जिथे महिला व मुली सुरक्षित असतील अशा निरोगी वातावरणामध्येच त्यांची प्रगती होऊ शकते, त्यांचा एकंदरीत विकास होऊ शकतो. त्या जर सुरक्षित असतील तरच त्या आत्मविश्वासाने आपल्यातले कौशल्य म्हणा किंवा त्यांच्या ॲक्टिव्हिटीज हे कॉलेजच्या निरोगी वातावरणामध्ये ते घडवू शकतील. त्यामुळे असे निरोगी वातावरण निर्माण करून मुलींमध्ये किंवा विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढविणे हे या कमिटीचे मुख्य उद्दिष्ट आहे. लैंगिक छळाविरुद्ध धोरण आणि मार्गदर्शक तत्त्वे विकसित करणे. कॉलेजमध्ये लैंगिक छळ होत असेल तर त्याविषयी काय धोरण आखलं पाहिजे किंवा त्याविषयीची मार्गदर्शक तत्त्वे कोणती याविषयीची माहितीसुद्धा वेळोवेळी कॉलेजमधील विद्यार्थ्यांना दिली जाते, जेणेकरून कॉलेजचे वातावरण हे निरोगी राखले जाईल. तसेच कॉलेजच्या कॅम्पसमध्ये मुलींच्या होणाऱ्या छळावर लक्ष ठेवणे. काही मुली या आपल्यावर होणाऱ्या अन्यायाचा उल्लेख कॉलेजमध्ये सांगत नाहीत किंवा तक्रार करत नाहीत, कारण त्यांच्या मनात एक भीती असते की आपलं शिक्षण जे आहे ते थांबेल किंवा समाज हा आपल्यावर उलटून ताशेरे ओढेल वगैरे. या भीतीतून मुली आपल्यावर होणाऱ्या छळाचा उल्लेख करत नाहीत किंवा तसे माहिती कॉलेजकडे देत नाहीत. तर असं काही होऊ नये यासाठी आपल्या कॉलेजमध्ये अशा काही कमिटी कार्यरत आहेत की ज्या मुलींच्या होणाऱ्या या छळांवर लक्ष ठेवून असतात, म्हणजे जेणेकरून मुलींना कुठे त्रास तर होत नाही ना याविषयीची दक्षता या कमिटीकडून घेतली जाते. अल्प व दीर्घ मुदतीसाठी कृतीची विस्तृत योजना तयार करणे. म्हणजेच एखाद्या मुलांवर म्हणा छेडछाड झाली असेल तर अशा वेळी त्याच्यावर कोणत्या पद्धतीची कृती केली पाहिजे याविषयीची योजना करणे. आपल्या कॉलेजच्या वतीने जवळपासच्या पोलीस स्टेशनचे काय म्हणतो आपण संपर्क आपण ठेवलेला आहे आणि त्या पोलीस स्टेशनची तक्रार पेटी म्हणा किंवा फोन नंबर आपण आपल्याजवळ ठेवलेला असतो, जेणेकरून मुलींवर कोणत्याही प्रकारचा अन्याय किंवा छेडछाडीचे प्रकार होऊ नये. मुलींना तुम्हाला माहीत नसेल, कदाचित आपल्या कॉलेजमध्ये असे काही महिला पोलीस असतील, त्या वावरत असतात, चौकात वावरत असतात, ज्याला आपण निर्भया पथक म्हणून ओळखतो. अशा निर्भया पथकचे सुद्धा आपण संपर्क ठेवलेला असतो, जेणेकरून ते मुलींवर छेडछाड होणार नाही याची दक्षता ते घेत असतात. आम्ही तर घेतोच, शिवाय अशी तरतूदही विस्तृत अशी योजनाही आम्ही केलेली आहे की ते आपल्या कॉलेजच्या कॅम्पसमध्ये वावरत असतात आणि मुलांना किंवा कॉलेजच्या लोकांना माहिती नसतं की ही महिला पोलीस आहे किंवा नाही. असे बरेच केसेस झालेले आहेत जे साध्या वेशेत वावरत आहेत आणि छेडछाडीचे प्रकार घडले तेव्हा त्यांनी उचलून त्यांना पोलीस स्टेशनला नेलेलं आहे. तर असे अल्प आणि दीर्घ मुदतीसाठी कृतीची विस्तृत अशी योजना तयार करण्याचं उद्दिष्टसुद्धा या कमिटीचं आहे.
लिंग संवेदनशीलता जागृती कार्यक्रम आयोजित करणे. आता लिंग संवेदनशीलता हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. नेमकं संवेदनशीलता म्हणजे काय किंवा लिंग संवेदनशीलता आपण कशाला म्हणू, त्याविषयीचे काही गैरसमज, याविषयीची माहिती, तर असे काही कार्यक्रम आहेत जे समितीकडून आखली जाते, आयोजन केले जाते, जेणेकरून मुलं असोत किंवा मुली असू देत, त्यांना लिंग संवेदनशीलतेची योग्य ती माहिती कळू शकेल आणि ते अशा प्रकारचे कोणतेही वर्तन करणार नाही. तर अशी जनजागृती कार्यक्रमसुद्धा आम्ही आयोजित करत असतो. मुलींनो, UGC आणि विद्यापीठ नियमानुसार या समितीची स्थापना झालेली आहे. विशाखा कायदा 2003 वर हरॅशमेंट ॲट वर्कप्लेस या कायद्याअंतर्गत या समितीची स्थापना झालेली आहे. या व्यतिरिक्त समितीचे काही उपक्रमही राबविले जातात. पहिला उपक्रम आहे सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी महाविद्यालयाच्या आवारात निरोगी वातावरण राखण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करत असतात. मुलींनो, आपल्या महाविद्यालयात या दोन्ही समितींव्यतिरिक्त असे काही समिती आहेत जे विद्यार्थी आणि विद्यार्थिनींवर दोघांवर लक्ष ठेवून असतात, जेणेकरून कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार किंवा छेडछाडीचा प्रकार महाविद्यालयाच्या आवारात घडून येऊ नये. असे कितीतरी उदाहरणं आपल्याला सांगता येईल की वर्गामध्ये फक्त मुलगा आणि मुलगी बसणे किंवा काही अफेअर्स असे असतात की मुलं आणि मुली सांगत नाही. तर अशा वेळी काही कमिटी असे असतात की नेहमी आपल्या कॉलेजच्या आवारात फिरतात. रिकाम्या वर्गात लक्ष ठेवणे किंवा मुलामुलींच्या बॉडी लँग्वेजवर किंवा त्यांच्या वावरण्याच्या पद्धतीवर त्यांना वॉर्निंग देणे, असे अनेक प्रकारचे वर्तन, जेणेकरून काहीही गैरव्यवहार होऊ नये आणि मुलींवर अन्याय होऊ नये यासाठी प्रामाणिक प्रयत्न आपल्या महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी करत असतात. विद्यापीठाच्या नियमानुसार इमारतीच्या पोर्चमध्ये अंतर्गत तक्रार निवारण समिती प्रदर्शित करण्यासाठी एक स्वतंत्र कक्ष व नुकतेच एक बोर्ड लावण्यात आला आहे. मुलींनो, तुम्हाला माहीत नसेल तर मी सांगते की आपल्या कॉलेजमध्ये महिला दक्षता विभाग म्हणून एक स्वतंत्र कक्ष आहे आणि त्या कक्षाच्या शेजारच्याच भिंतीवर पोर्चमध्ये एक बोर्ड लावलेला आहे, ज्यामध्ये सर्व समिती सदस्यांचे नाव आणि त्यांचे फोन नंबर्स लिहिलेले आहेत, जेणेकरून केव्हाही मुलींना कोणत्याही प्रकारची अडचण आली तर तुम्ही कोणत्याही नंबरला कॉल करून तुमची तक्रार नोंदवू शकता किंवा तुम्ही तक्रार करू शकता. असे बरेच असे केसेस असतात की मुलींना समजत नाही की कुठे जाऊन सांगावे, कोणासमोर सांगावे. तर ही शंका मनात न ठेवता तुम्ही दिलेल्या फोन नंबर्सला कॉल करून तुमची तक्रार नोंदवू शकता. त्यानंतर या समितीच्या मदतीने मुलींच्या संदर्भात महाविद्यालयात शिस्त राखली जाते. पहा मुलींनो, की प्रत्येक वेळी छेडछाडीच्या प्रकाराला मुलेच जबाबदार असतात असे नाही, तर कधीकधी मुलीही जबाबदार असू शकतात. तर मग तो मुलगा असो किंवा मुलगी असो, त्यांच्या बोलण्याच्या संदर्भात, त्यांच्या प्रामाणिकतेच्या संदर्भात, त्यांच्यावरील विश्वासार्हतेच्या संदर्भात समिती नेहमी शिस्त राखते आणि मुलींना वेळोवेळी त्यांना म्हणजे शंकास्पद अशा मुलींना बोलवून याविषयीची वॉर्निंग दिली जाते की महाविद्यालयात तिने शिस्त राखली पाहिजे, किंवा एखाद्या विद्यार्थ्याला बोलवून वॉर्निंग दिलं जातं की महाविद्यालयाच्या परिसरात अशा प्रकारची शिस्त राखली पाहिजे. म्हणजे कोणत्याही प्रकारची शिस्तभंग न होता विद्यार्थ्यांना आपल्या कॉलेजमध्ये निरोगी वातावरण निर्माण करता येईल असे प्रयत्न या कमिटीकडून केले जातात. समितीच्या वतीने वर्षातून मुलींच्या समस्येसंदर्भात 4 बैठकी होतात. म्हणजे वर्षभर मुलींच्या छेडछाडीविषयी किंवा मुलींना त्या संदर्भातील काही समस्या असतील किंवा फक्त छेडछाडच म्हणून नाही तर मुलींच्याही काही वैयक्तिक समस्या असतील तर
त्याविषयी चर्चा करून त्याच्यावर उपाययोजना करण्यासाठी किंवा कोणत्याही समस्येचे निराकरण करण्यासाठी म्हणून 4 बैठक वर्षातून आपल्या या समितीद्वारे घेतली जातात. महाविद्यालयामध्ये इमारतीच्या पोर्चमध्ये तक्रार नोंदवण्यासाठी तक्रार पेटी 24 तास उपलब्ध असते. इमारतीच्या पोर्चमध्ये अशी एक तक्रार पेटी लाल रंगाची लावलेली आहे, ज्याच्यामध्ये मुली जर तोंडाने सांगू शकत नसतील तर लिहून तरी का होईना या तक्रार पेटीमध्ये तुम्ही 24 तास कधीही तुमची तक्रार नोंदवू शकता. ही तक्रार पेटी 15 दिवसातून एकदा उघडली जाते आणि जर कल्पना दिलं त्या मुलींनी तर लगेच उघडून तक्रार पेटीमध्ये एखादी तक्रार असेल तर ती तक्रार निराकरण करण्यासाठी समितीकडून योग्य तो कारवाई केली जाते. समितीकडून योग्य ती पावले उचलली जातात. तर अशा पद्धतीने आपल्या कॉलेजमध्ये मुलींच्या व महिलांच्या सुरक्षितेसाठी ही अत्यंत महत्त्वाची अशी समिती आहे. याची ओळख, याची माहिती तुम्हाला असावी असं तुमच्या पालकांनासुद्धा अशी माहिती सांगा आणि या समितीचा तुम्ही योग्य वेळी उपयोग कराल अशी आशा बाळगते आणि थांबते. धन्यवाद.